साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. अहो देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले, लोक हिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. नाशिक वसंत व्याख्यानमाला. शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचं यंदा डिजिटल आयोजन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात सुरक्षित रहा आणि टीव्ही दूरचित्रवाणीवर अभ्यासपूर्ण व्याख्यानांच्या ज्ञानकुंभाचा रसस्वाद अनुभवा. दिनांक 1 मे ते 31 मे 2021 पर्यंत दररोज सायंकाळी 7:10 साई लीला चॅनलवर विविध विषयांवरची व्याख्यानं ऐका. व्याख्यानांचं पुनःप्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून ओम साई लीला टीव्ही लाईव्ह स्ट्रीमिंग. भेटला स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने. आम्हा अहो देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले, लोक हिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण. स्वर्गीय डॉक्टर वसंतराव पवार यांना आपल्या सर्व नाशिककरांतर्फे, व्याख्यानमालेत उपस्थित असलेल्या सर्वांतर्फे आदरांजली अर्पण करते. डॉक्टर वसंतराव पवार नाशिकचे सुपुत्र. नाशकातील ओणे, तालुका निफाड हे त्यांचे जन्मगाव. डॉक्टर वसंतराव पवार माजी आमदार व माजी खासदार म्हणून नाशिककरांना सुपरिचित होते. त्याचबरोबर गोदावरी अर्बन बँकेचे संस्थापक व माजी अध्यक्ष म्हणूनही ज्ञात आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम अशा मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे त्यांनी सरचिटणीस पदही भूषविले आहे. स्काउट या संस्थेचे ते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष होते. पुणे विद्यापीठाच्या सिनेट व अनेक कमिट्यांवर ते कार्यरत होते. देशाच्या मेडिकल काउन्सिल कार्यकारिणीचे सदस्यपदही त्यांनी भूषविले. नाशिकच्या सुश्रुत हॉस्पिटलचे संस्थापक व माजी संचालक म्हणून त्यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानाचा लाभ अनेक रुग्णांना करून दिला. त्यांच्या बाबतीत सांगायचे तर झाले तर सर्व क्षेत्रात लीलया संचार करणारे डॉक्टर वसंतराव पवार म्हणजे एक धुरंधर राजकारणी, एक प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ, एक संवेदनशील साहित्यप्रेमी, एक शिस्तप्रिय प्रशासक, एक कुशल शल्यविशारद, एक स्काउट, एक लढैया कामगार नेता, एक उत्कृष्ट क्रीडापटू, एक कार्यक्षम बँकर, एक अनोखा समाजसेवक, एक सच्चा दिलदार मित्र, एक रसिक कलावंत आणि चैतन्यप्रद. डॉक्टर वसंतराव पवारांना अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार लाभले. त्यातील महत्त्वाचे पुरस्कार म्हणजे वैद्यकीय व सामाजिक सेवा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे डॉक्टर BC रॉय राष्ट्रीय पुरस्कार होय. हा पुरस्कार राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते डॉक्टर पवारांना देऊन सन्मानित करण्यात आले. 1981 ते 2009 पावेतो मराठा विद्याप्रसारक समाजाशी डॉक्टरांची नाळ जुळलेली होती. सरचिटणीस या नात्याने त्यांनी संस्थेचा प्रचंड विस्तार केला. आज मराठी व इंग्रजी माध्यमाच्या 200हून अधिक शाळा, सर्वच क्षेत्रातील 50हून अधिक महाविद्यालय, तसेच इंजिनियर, ॲग्रिकल्चर, लॉ, मॅनेजमेंट एवढंच नव्हे तर नाशिकला मेडिकल कॉलेज ही डॉक्टर पवारांचीच देणगी आहे.
साहित्य क्षेत्रातील डॉक्टरांचा सहभाग म्हणजे 78वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन न भूतो न भविष्यती असे साहित्य संमेलन 2005 डॉक्टरांच्या कुशल नेतृत्वाखाली मविप्रने संपन्न केले. आजही महाराष्ट्रातील साहित्यप्रेमी या संमेलनाची आठवण आवर्जून काढतात. आत्ताच आपल्याकडे यावर्षी साहित्य संमेलन होणार होते. सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते सगळ्या आठवणी मागच्या डॉक्टर पवारांच्या आपण पाहत होतो. असे डॉक्टर वसंतराव पवार हे ज्या क्षेत्रात गेले तेथे त्यांनी चैतन्य निर्माण केले. लोकसभा आणि विधान परिषदेत नाशिक जिल्ह्याचे नेतृत्व केलेले, राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करणारा नेता, शिक्षण क्षेत्राशी तादात्म्य पावलेले, विद्यार्थी हित जपणारे, दूरदृष्टीने शिक्षणशास्त्रज्ञ, सेवाभावी वृत्तीचे, कुशल नामांकित शल्यविशारद, मराठा विद्याप्रसारक संस्थेचा अवाढव्य कारभार कुशलतेने हाताळणारे, कठोर शिस्तप्रिय, दक्ष संस्थाचालक, नाशिकला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष या नात्याने अभूतपूर्व संयोजन करून साहित्य रसिकांच्या पसंतीस पात्र ठरलेले कलाप्रेमी, साहित्य रसिक, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, राजकारण, सहकार, सांस्कृतिक व सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत असणारे व विधायक कार्यातून चैतन्य निर्माण करणारे एक चैतन्यदायी व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर वसंतराव पवार यांना मी आदरांजली अर्पण करते. अमृताताई पवार यांचाही त्यांनी आजचे वक्ते विश्वास जयदेव ठाकूर हे केवळ नाशिक शहरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सहकार बँकिंग क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. गेल्या 30 वर्षांपासून नाशिक शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, क्रीडा अशा अनेक विभागांमध्ये उत्साहाने काम करणारे असं हे व्यक्तिमत्व. रेडिओ विश्वास हा केवळ घराघरातच नव्हे तर मनामनात पोहोचलेला आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. या रेडिओ विश्वास याच्या स्थापनेमध्ये देखील विश्वास ठाकूर यांचाच पुढाकार आहे. नाशिकमधील सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीला कायम मदतीचा हात देणाऱ्या विश्वास ठाकूर यांची दखल केवळ देशातच नव्हे तर जगातून मान्यता प्राप्त असलेल्या फोर्ब्स इंडिया या मासिकाने त्यांच्या 15 ऑगस्टच्या अंकामध्ये घेतलेली आहे. फोर्ब्स इंडियाने दखल घेणे हा आपल्या सर्वांसाठीच गौरवाचा भाग आहे. आजपर्यंत या मॅगझिनमध्ये नाशिक जिल्ह्यातून केवळ विश्वास ठाकूर यांच्याच विषयी लिहून आलेले आहे हे विशेष. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाने नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील 25 मान्यवरांच्या माहितीचे कॉफी टेबल बुक प्रसिद्ध केले. त्यातही ठाकूर यांचा समावेश आहे. दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्राचा प्राऊड महाराष्ट्रीयन अवॉर्ड्स 2019 आणि दैनिक सकाळतर्फे एक्सलन्स सन्मान 2019 हा पुरस्कार हा देखील विश्वास ठाकूर यांच्या कामाचा गौरवाची पावती आहे असे म्हटलं तर वावगे ठरू नये. देशभरातील व महाराष्ट्रातील सहकार विषयक अनेक केंद्र आणि राज्य शासनाच्या समितीवर सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे. युनो या जागतिक संघटनेने 2012 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केलं. त्यात संपूर्ण देशातून एकमेव अशासकीय सदस्य म्हणून काम करण्याचा मान विश्वास ठाकूर यांना मिळाला. नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचा अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पद भूषविण्याची संधी त्यांना मिळाली. तसंच महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईचे माजी कार्याध्यक्ष म्हणून देखील काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. नाशिक येथे 22 आणि 23 जानेवारी 2011 रोजी महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक्स परिषद संपन्न झाली. या परिषदेचे विश्वास ठाकूर हे निमंत्रक होते आणि त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या आयोजनाबद्दल महाराष्ट्रातून आलेल्या सुमारे 2500 सहकार क्षेत्रातील प्रतिनिधींनी त्यांचं कौतुक केलं. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी कोषाध्यक्ष तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र नाशिकचे कार्याध्यक्ष म्हणून
त्यांनी काम केलं आहे. सिडको व अशोकनगर येथे कार्यरत असलेल्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेचे ते सेक्रेटरी आहेत. या संस्थेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कामगारांची सुमारे 3,500 मुलं शिक्षण घेत आहेत राबविली आहे आणि त्या माध्यमातून महिलांना रोजगार तसेच झोपडपट्टीतील महिलांसाठी आर्थिक आणि आरोग्य प्रबोधनीविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. जागर हा जाणीवांचा तुमच्या माझ्या लेकींचा या स्त्रीभ्रूण हत्याविरोधी पदयात्रेच्या आयोजनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. निर्धार या महिलांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून सुमारे 1500हून अधिक महिलांनी व्यवस्थापन कौशल्याचे धडे हे घेतलेले होते. नाशिकमध्ये अपंग क्रीडा स्पर्धांचं उत्कृष्ट आयोजन करून उपेक्षित घटकाविषयी माणुसकीचं आणि सामाजिक जाणीवांचं वेगळं दर्शन विश्वास ठाकूर यांनी घडवलं आहे. खवय्यांसाठी मिसळ महोत्सव, नॉनव्हेज महोत्सव, नाशिक चौपाटी, नाशिक फास्ट, भजी महोत्सव, व्हेज बिर्याणी पुलाव महोत्सव याचं त्यांनी यशस्वीपणे आयोजन करून नाशिकच्या खाद्य संस्कृतीच्या प्रगतीसाठी देखील योगदान दिलेलं आहे. महाराष्ट्रातील पहिला मिसळ महोत्सव विश्वास ठाकूर यांच्या पुढाकाराने आयोजित झाला आणि सुमारे 50,000 मिसळप्रेमींनी 2 दिवसात या महोत्सवाचा आनंद लुटला होता. राज्याच्या युवा धोरणात कला, संस्कृती व मनोरंजन उपसमितीचे अध्यक्षपद आणि 3रे महिला धोरण समितीत त्यांनी अभ्यासपूर्ण योगदान दिलेलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या इंटरनॅशनल लीडरशिप प्रोग्राम कार्यक्रमांतर्गत अमेरिका अभ्यास दौऱ्यात जाण्याचा सन्मान विश्वास ठाकूर यांना मिळाला. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी प्राथमिक निवडणूक प्रक्रिया पाहणी पथकामध्ये सन 1970 नंतर म्हणजे तब्बल 50 वर्षांनी भारतातील निवडक 4 लोकांना संधी मिळाली. त्यात विश्वास ठाकूर हे एक सदस्य होते. विशेष म्हणजे 1970 साली US इलेक्शनसाठी भारतातून ज्या मान्यवरांना US गव्हर्नमेंटने आमंत्रित केलं होतं त्यामध्ये सन्माननीय शरद पवार साहेब, SM जोशी, विठ्ठलराव गाडगीळ, जॉर्ज फर्नांडिस यांचा सहभाग होता. यावरून या अभ्यास दौऱ्याचं महत्त्व आपल्या लक्षात यावं. दिव्यांग साहित्य संमेलन व सूर्योदय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षाचा बहुमान देखील प्राप्त झालेला आहे. नाशिक फर्स्टतर्फे वाहतूक प्रबोधन करण्यासाठी सन्माननीय व्यक्ती म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई या नामांकित संस्थेचे आजीव सदस्यत्व देखील विश्वास ठाकूर यांना बहाल करण्यात आलं आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी तेथील मॉडर्न बुक सिलेक्शन कमिटी आणि रिसर्च स्कॉलरशिप अँड मेडल्स कमिटी या कमिटीचं सदस्यपद म्हणून काम केलेलं आहे. विश्वास ठाकूर यांच्या कार्यकुशल नेतृत्वाची पावती म्हणजे गेल्या 24 वर्षात त्यांना अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. त्यात विश्वास बँकेला 13 राष्ट्रीय, 21 राज्यस्तरीय आणि 9 जिल्हास्तरीय असे 43 पुरस्कार मिळाले आणि यंदा ही विश्वास बँक आपला रौप्य महोत्सवी म्हणजे 25वे वर्ष साजरं करत आहे. वैयक्तिक विश्वास ठाकूर यांना 3 राष्ट्रीय, 17 राज्यस्तरीय आणि 23 जिल्हास्तरीय असे आजवर एकूण 43 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व विश्वास ठाकूर आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली जगातील गंभीर परिस्थिती आणि त्याचा आर्थिक क्षेत्रावर झालेला परिणाम यामुळे बँकिंग क्षेत्रावर देखील मोठा परिणाम झालेला आहे आणि बँकिंग क्षेत्रापुढे देखील अनेक आव्हानं ही उभी राहिली आहेत. बँकिंग क्षेत्रापुढील आव्हाने या विषयावर आज सन्माननीय विश्वास ठाकूर आपल्याशी संवाद साधणार आहे. मी व्याख्यानमालेच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो
त्यांनी आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. नमस्कार सगळ्यांना. खरं म्हणजे हा योगायोग किंवा माणसाच्या मनामध्ये बऱ्याच वेळेला काही अशा काही स्वप्न असतात की आपल्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली पाहिजे, ती गोष्ट घडली पाहिजे. तसंच मलासुद्धा असं कायम असं वाटायचं की कधीतरी आपल्याला वसंत व्याख्यानमालामध्ये बोलण्याची संधी आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून. कारण वसंत व्याख्यानमालेच्या कार्यकारिणीवर जवळपास 5 वर्ष मी काम केलं. बेनी साहेबांबरोबरच मी काम केलं आणि त्यावेळेची गंमत अशी होती की 31 दिवस आम्ही गंगेवर यायचो. म्हणजे ज्या गंगेवर गोदावरीच्या काठावर शाळा सुटल्यानंतर किंवा जुन्या घरी राहत होतो 1979-80 नंतर फारसा संबंध कधी आला नाही. पण त्या 5 वर्षामध्ये एक पूर्ण महिना असा असायचा, मे महिना हा असा असायचा की या महिन्यामध्ये जवळपास 31 दिवसातले 25-26 दिवस तर निश्चितपणे आम्ही गोदाकाठी वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने भेटायचो. आणि एक चांगलं असं होतं की तिथं महाराष्ट्रातले खूप वेगवेगळ्या प्रकारची लोकं, वेगवेगळ्या विषयावरची अभ्यासू लोकं आम्हाला तिथं भेटायचे. आणि थोडा गमतीचा भाग एक असा पण होता की प्रमुख व्यक्तीचं भाषण सुरू झालं की मागच्या बाजूला एक मंदिर होतं, मामलेदारांचं मंदिर. तिथं आम्ही जमायचो आणि कोणीतरी एक जण मित्र भेळभत्ता घेऊन यायचा आणि आम्ही सगळे मिळून एकत्र भेळभत्ता खायचो. ती आठवण मी याच्यासाठी सांगतोय तुम्हाला की आपण लहानपणी शाळेत असताना हे सगळे असे काहीतरी उद्योग करायचो. हे वयाच्या एका 40-45व्या वर्षानंतर मात्र आम्ही सगळे लहान होऊन तिथे चिवडा खायचो. आज दुर्दैव असं आहे की करोनाच्या पार्श्वभूमीवर हे वर्ष आपण ह्या सगळ्या गोष्टीला मुकलेलो आहोत. आणि खरं म्हणजे हा माणसांचा मेळावा आहे, माणसं जमवण्याचा हा खरं म्हणजे उपक्रम आहे. पण आज माणसांनाच माणसापासून दुर्दैवाने दूर ठेवावं लागते. अशा प्रकारच्या एका भयंकर अशा आपत्तीला आपण सगळे सामोरे जात आहोत. मला खात्री आहे की तुम्ही सगळे तुमच्या घरी सुरक्षित असाल, शासनाने दिलेल्या नियमांचं तुम्ही व्यवस्थित पालन कराल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारे तुम्ही ह्या महामारीच्या याच्यामध्ये तुम्ही सापडणार नाहीत याची मला खात्री वाटते. ज्या कोणाला कोरोना होऊन गेलेला असेल ते सगळे लोकांनी आता लसीकरणाच्या उपक्रमातही सहभागी झाले नसतील तर तुम्ही लसीकरण नक्की करून घ्या असं मी तुम्हाला आवर्जून सांगेल. कारण शेवटी सुदृढ राष्ट्र हेच आपल्याला एका प्रगतीपथावर नेऊ शकतं याची आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे. माझ्याबरोबर आज स्टेजवर गोदावरी बँकेच्या अध्यक्षा अमृताताई पवार माझ्या समवेत होत्यात. सेक्रेटरी व्याख्यानमालेच्या सेक्रेटरी संगीताताई ह्या पण माझ्याबरोबर आता माझ्यासमोर इथं बसलेल्या आहेत. बेनी साहेबांचा माझा परिचय जवळपास 30-35 वर्ष झालीत. म्हणजे मी बँक सुरू करण्याच्याही आधीपासून ज्या वेळेला बेनी साहेब लोकमतमध्ये काम करायचे तेव्हापासून तर त्यांचा माझा परिचय. आणि एक वैशिष्ट्य असं की ते माझा स्वतःचा प्रवास बेनी साहेब लहानपणापासून पाहत आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या कोणत्याही ऑर्गनायझेशन जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे त्यांनी आवर्जून मला कोणतं तरी छान एखादं पद देऊन मला सन्मानित केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचेसुद्धा ऋण इथं व्यक्त करतो. इतरही वसंत व्याख्यानमालेचे बरेच पदाधिकारी आता माझ्यासमोर बसलेले आहेत आणि आता कॅमेराच माझ्याकडे असल्या कारणामुळे आपण त्यांना बघू शकणार नाहीत. परंतु ही सगळीच माझी मित्र सहकारी आणि कुठे ना कुठे मला भेटलेली, माझ्या आयुष्यात भेटलेली ही खूप चांगली माणसं अशी आहेत. डॉक्टर वसंत पवार आज वसंत पवार आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु मगाशी बेनी साहेबांनी त्यांचा जो परिचय करून देतात त्याच्यामध्ये खरोखरीच असं एकही क्षेत्र नव्हतं की ज्याच्यामध्ये डॉक्टर वसंत पवारांचा सहभाग नव्हता किंवा ते तिथं पदाधिकारी नव्हते. आणि त्यांनी जिथं जिथं काम केलं तिथं आपलं सर्वस्व त्यांनी ओतून तिथं काम केलं आणि बेस्ट जे काय असेल ते देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी स्थापन केलेल्या गोदावरी बँकेचं आता हे 26वे वर्ष आहे. कारण त्यांची बँक 1 वर्ष आमच्या सगळ्यांच्या आधी थोडीशी सुरू झाली. त्यावेळेला एकूण नाशिकमध्ये जवळपास 50 बँका होत्या. काही अडचणीत आल्यात आणि त्याच्यातल्या 5 ते 6 बँका बंद झाल्यात आणि आता 44 बँका नाशिकमध्ये कार्यरत आहेत. गोदावरीचं नावसुद्धा अग्रक्रमाने याच्यासाठी घ्यावं लागेल की गोदावरी बँकेचं सुद्धा काम खूप चांगलं अमृताताईंच्या नेतृत्वाखाली चालू असल्याचं आपण सगळेच नाशिककर आपण जवळून पाहतो. मला दिलेला हा जो काही विषय आहे सहकार काल, आज आणि उद्या, यातही खरं म्हणजे मुख्य म्हणजे मी सहकारी बँकिंग ह्या विषयावरच बोलणार आहे. त्याच्यामागचं कारण असं की माझं जे काम आहे किंवा मी जे कार्यकर्ता म्हणून काम करतो ते सहकारी बँकिंगमध्येच काम करतो. पण तरीसुद्धा
आपल्याला मला सांगावं लागेल. थोडंसं एक सहकाराविषयी मी पहिले आपल्याशी बोलेल की जवळपास 44 वेगवेगळे 54 असे वेगवेगळे विभाग आहेत की ज्याच्यामध्ये सहकारी येतो. ह्या 54 विभागातले महत्त्वाचे काय आहेत? नागरी सहकारी बँका आहेत, पतसंस्था आहेत, साखर कारखाने आहेत, सूतगिरण्या आहेत, विविध उत्पादन संस्था आहेत, दूध आहे, कृषी आहे, मत्स्य व्यवसाय करणाऱ्या संस्था आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जवळपास 54 भागी सहकाराचे असे आहेत की ज्याचं मिळून एक संपूर्ण सहकार असं तयार झालेलं आहे. आणि आज आपण महाराष्ट्राची लोकसंख्या जर बघितली तर साधारण 13-13.5 कोटीची लोकसंख्या आहे. त्याच्यातले सुमारे 5 ते 6 कोटी लोक ही सहकार्याशी थेट जोडली गेलेली आहेत. आणि थेट जोडली गेलेली म्हणजे कसं की तुम्ही बघा की तुमचा थेट सहभाग जरी नसला तरी सुद्धा ही 13 कोटी लोक जी आहेत ही 13च्या 13 कोटी सहकार्याशी लोक जोडली गेलेली आहेत. ही कशी? तर तुमच्याकडे सकाळी घरी जे दूध येतं हे दूध कुठल्या तरी सहकारी दूध संस्थेत कलेक्शन झालेलं आणि मग प्रोसेसहून आलेलं हे दूध आहे. इथून तुमची सुरुवात होते. तुम्ही ज्या घरामध्ये राहता ती सुद्धा बऱ्याच अंशी बऱ्याच संस्था या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत की ज्याच्या घरामध्ये तुम्ही राहतात. त्यामुळे सकाळी उठल्यापासून तर रात्रीच्या झोपेपर्यंत तुमचा संबंध प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हा जो काही येतो हा सहकारी बँकेच्या बरोबर सहकारी संस्थेच्या बरोबर तुमचा येतो. आता ह्यामध्ये ज्या प्रामुख्याने ज्याच्याबाबत जास्त नेहमी चर्चा होते किंवा ज्या थेट लोकांशी आर्थिक व्यवहार करतात त्याच्यामध्ये काय तर जिल्हा बँका येतात आणि नागरी सहकारी बँका येतात की यांचा संबंध थेट लोकांशी येतो. मी काही टेक्निकल मुद्दे किंवा टेक्निकल गोष्टींवर मी तुमच्याशी बोलणार आहे. तसं म्हणजे खरं म्हणजे तुम्ही जर विचार केला तर सहकाराबरोबर अर्थशास्त्र हे सुद्धा जोडलेलं जातं. पण अर्थशास्त्रामध्ये मी जास्त आकडेवारीमध्ये गेलो तर ते थोडंसं किचकट होईल आणि तुम्हाला पण ते ऐकायला थोडंसं कंटाळवाणं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण काही गोष्टींचे किंवा काही आकडेवारी जी आहे ही मात्र तुम्हाला मी सहकाराची ताकद दिसावी, सहकार काय करतं हे दिसावं याच्याकरता म्हणून मला तुम्हाला सांगणं भाग पडणार आहे. परंतु ते मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून तुम्हाला ते कंटाळवाणं किंवा निरस तुम्हाला वाटणार नाही. आपल्याला माहिती आहे की नागरी सहकारी बँकांचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. बऱ्याच वेळेला बरीच लोक पतसंस्थेला सुद्धा बँका मानतात. खरं म्हणजे पतसंस्था हा वेगळा विषय आणि बँक हा वेगळा विषय आहे. तो कसा आहे तर पतसंस्थेंवर फक्त नियंत्रण कोणाचं आहे तर त्याच्यावर फक्त सहकार खात्याचं नियंत्रण आहे. आणि नागरी बँकांवर काय तर नागरी बँकांवर दुहेरी नियंत्रण आहे. ते कोणाचं? एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं आणि एक आहे ते राज्य शासनाच्या सहकार विभागाचं. आता ह्या दोन विभागांचा संबंध सहकारी बँकिंगशी कसा येतो तर त्याच्यामागचं कारण असं की 1960चा म्हणजे 1960चा जो सहकार कायदा आहे त्याच्यानुसार पहिले नागरी सहकारी बँक सुरू करण्याच्या आधी तुम्हाला सहकार विभागाचं तुम्हाला रजिस्ट्रेशन नोंदणी तुम्हाला करावी लागते. तर ती का करावी लागते तर तुम्हाला पहिले सहकारी संस्था म्हणून त्याची नोंदणी करावी लागते आणि म्हणून त्यांचं नोंदणीपत्र तुम्हाला घेणं बंधनकारक असतं. आणि नंतर 1940च्या ॲक्टनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं तुम्हाला लायसन घ्यावं लागतं. ते याच्यासाठी की तुमची संस्था बँकिंगचे व्यवहार तुम्ही करणार आहेत, आर्थिक व्यवहार तुम्ही करणार आहेत आणि म्हणून त्याच्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं तुम्हाला लायसन घ्यावं लागतं. असे यामुळे हे दोन ड्युअल कंट्रोल हे नागरी सहकारी बँकांवर असतात. या दोघांचंही आमच्यावर नियंत्रण कसं असतं तर नागरी सहकारी बँकेंवर सहकार विभागाकडून ऑडिट केलं जातं म्हणजे लेखापरीक्षण केलं जातं आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून इन्स्पेक्शन केलं जातं. त्यामुळे ऑडिट आणि इन्स्पेक्शन असे दोन विभाग हे आमच्याशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सहकार खातं या दोघांच्या माध्यमातून आमच्याशी जोडलं जातं. आमच्यामध्ये गमतीमध्ये खरं म्हणजे म्हटलं जातं की सहकार खातं जे आहे सहकार खातं हे आमची आई आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आमच्याशी जरा थोडंसं सासूसारखं आमच्याशी वागते. मी आजकालच्या असलेल्या सासूंबद्दल बोलणार नाही कारण आत्ताच्या मॉडर्न पण आहेत आणि तितक्या समजदार पण आहेत. परंतु आमचं नातं हे रिझर्व्ह बँकेबरोबर जे आहे ते रिझर्व्ह बँकेबरोबरचं थोडंसं कधीतरी काही नियमांच्या बाबतीत थोडंसं आम्हाला नकोसं वाटणाऱ्या काही गोष्टी असतात. अर्थात हा दोघांचा एक वेगवेगळा अँगल आहे. हा वेगवेगळा अँगल कसा का आपण नेहमी म्हणतो की एक अर्धा ग्लास पाण्याचा भरलेला आहे आणि अर्धा ग्लास रिकामा आहे. आमचं म्हणणं आहे की हा अर्धा ग्लास जो भरलेला आहे याच्याकडे तुम्ही बघा. रिझर्व्ह बँकेचं म्हणणं असतं की हे जो रिकामा जो अर्धा ग्लास आहे आमचं लक्ष ह्या रिकाम्या ग्लासवर आहे.
त्यामुळे थोडंसं दोघांच्या ठिकाणी बरोबर आहोत, पण थोडंसं जिथं काही मतभिन्नता निर्माण होते ती मतभिन्नता ह्या ठिकाणी निर्माण होते. आणि हे होण्यामागची कारणं पूर्णतः असं म्हणता येईल काय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चुकीचं वागते किंवा सहकारी बँकेत काम करणारे लोक चुकीचे वागतात, तर असं होत नाही. काही वेळेला रिझर्व्ह बँकेला एखादी गोष्ट कडकपणे करण्याची संधी आमच्यामुळे त्यांना मिळते. कारण काय तर बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की काही ठिकाणी आम्ही चुकीची कामं करतो आणि त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव आमच्यावर काहीतरी कारवाई करावी लागते. काही वेळेला असं पण लक्षात येतं की त्या कारवाईमुळे जे काही नवीन नियम येतात ह्या नियमामुळे चांगलं काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या निष्कारण भरडल्या जातात. पण आता ह्या सगळ्या या आत्ताच्या व्यावहारिक जगामध्ये हे आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात. म्हणजे आपण जसं म्हणतो की बरं होण्यासाठी आपण गोळी घेतो, ती गोळी जी असते ती गोड नसते, ती कडू असते. पण कडू गोळी घेतल्यानंतरच माणूस बरा होतो, ही सुद्धा वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही. तसंच सहकाराच्या बाबतीत किंवा बँकिंगच्या बाबतीत की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडू गोळी देते आणि ती घेतल्यानंतरच आम्ही सुधारतो. म्हणजे काय तर आमच्यामध्ये आर्थिक सुदृढता ही आमच्यामध्ये येते. हे साधारण आपण समजायला काही हरकत आहे असं मला वाटत नाही. आता आज आपण जर विचार केला तर ह्या देशामध्ये हा सहकारी बँकिंग केवळ आपल्या देशामध्ये आहे का, तर तसं नाही आहे. तर तुम्हाला असं लक्षात येईल की याच्यामध्ये जगातली सगळ्यात मोठी असलेली जी एक बँक आहे ती नेदरलँडला आहे आणि तिचं नाव राबो बँक. ही राबो बँक आपण ऐकलं असं $1 मिलियन उलाढाल करणारी ही जी बँक आहे, या बँकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम त्या देशामध्ये राबवले जातात. किंवा जर्मनी असेल, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, या ठिकाणी काही प्रमाणामध्ये कॉपरेटिव्हचा पाया हा अतिशय पक्का आहे असं समजायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये जर गेलात, आपल्याकडे ज्या पद्धतीने मॉल्स आहेत, वेगवेगळे मॉल्स आहेत, तसे स्वित्झर्लंडमध्ये कॉपरेटिव्हचे मॉल्स आहेत. कॉपरेटिव्हचे मॉल म्हणजे काय तर तिथं सगळे तुम्हाला जे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट जे आहेत ते सगळे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट तुम्हाला तिथे विकत मिळतात. अशी एक साधारण तिथली एक पद्धत आहे. तसंच आपल्याकडे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे. पण आपल्याकडे पण ह्या देशामध्ये काय की ह्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सहकार जेवढा रुजला, जेवढा फुलला, जेवढा फोफवला, तेवढा मात्र तो दुर्दैवाने इतर राज्यांमध्ये तो फोफवला नाही. आणि म्हणून आज मी तुम्हाला अतिशय अभिमानाने असं सांगू शकतो की आज महाराष्ट्रातली जी काही समृद्धी तुम्ही पाहतायत, महाराष्ट्रामधला जो काही तुम्ही विकास पाहताय, हा विकासाच्या याच्यामध्ये सहकाराचं योगदान कोणालाही विसरून चालणार नाही. आज 100पेक्षा जास्त वर्ष सहकारला झालेली. खरं म्हणजे आपण याला सहकार चळवळ म्हणतो, पण मला असं कायम वाटतं की 100 वर्षे ज्या एखाद्या उपक्रमाला किंवा घटनेला होतात ती चळवळ न होता ती संस्कृती म्हणून आपण तिच्याकडे बघितलं पाहिजे. सगळ्याच आज सहकारी संस्था या चुकीचं काम करता का? अजिबात नाही. काही प्रमाणात काही चुकीच्या गोष्टी सहकारामध्ये घडतात. पण तुम्ही जर नीट विचार केला, नीट अभ्यास केला तर असं लक्षात येतं की बऱ्याचशा संस्था ह्या चांगलं काम करतात. मग काय होतं तर याचा प्रोपोगंडा किंवा याची जी काही माध्यमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जी काही मांडणी केली जाते त्या मांडणीमध्ये कुठेतरी आमच्यावर कायम अन्याय होतो की काय असं आम्हाला कायम वाटतं. आणि अर्थातच माध्यमाच्या माध्यमातून काय होतं, कारण ज्या गावामध्ये आपण काम करतो त्या गावामध्ये त्या सहकार क्षेत्रात, त्या सहकारी संस्थेत काम करणारी जी लोकं आहेत ही सगळी लोकं प्रसिद्ध असतात. आणि त्यामुळे प्रसिद्ध असलेला माणूस जो असतो त्याच्याबद्दल त्याला जशी प्रसिद्धी मिळते आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याला जे काही फायदे मिळतात त्याचप्रमाणे त्याच्यातून निर्माण होणारा जो तोटा आहे तो तोटा हा सुद्धा आहे की प्रसिद्धी माध्यमाच्या नजरेत तुम्ही येतात आणि तुम्ही एखादी चूक केली की ती लोकांच्या निदर्शनास ते आणून देतात. कारण कुठल्याही माध्यमाला किंवा याला ते जेव्हा तुम्हाला कोणीतरी आदर्श मानतं किंवा याचं तुम्ही नेतृत्व करतात असं जेव्हा समजतात त्यावेळेला नेतृत्व कसं असलं पाहिजे, तर नेतृत्व हे स्वच्छ असलं पाहिजे, हे चारित्र्यवान असलं पाहिजे, त्याच्याकडून कुठलीही चूक होता कामा नये अशी साधारण लोकांची अपेक्षा असते. आणि म्हणून तुमचं नेतृत्व हे का मानलं जातं तर हे नेतृत्व केवळ त्या याच्याने मानलं जातं की जे इतरांकडे त्या प्रमाणात नाही आहे ते तुमच्याकडे आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा जास्त असतात आणि म्हणून तुम्ही तसं वागलं नाही पाहिजे, तुमची वर्तणूक तशी नसायला पाहिजे असं साधारण एक समजलं जातं. आता हा सहकार कसा आला, आपल्याकडे सहकार कसा आला तर पूर्वी ज्या वेळेला इंग्रज होते म्हणजे एक साधारण 1875 साली मुंबईमध्ये एक शेतकऱ्यांचं खूप मोठं आंदोलन झालं. म्हणजे सहकार येण्याच्या आधी काय होतं तर सहकार येण्याच्या आधी सावकारी होती. आणि आपल्याला सावकारीबद्दलच्या आपण बऱ्याचशा घटना वाचल्या आहेत किंवा आपण जे हिंदी चित्रपट पाहतो त्या हिंदी पूर्वीच्या याच्यातले जे काही चित्रपट होते जे 1990च्या किंवा याच्यातले आले त्या अनेक चित्रपटांमध्ये सावकारांचा रोल हा प्रामुख्याने दाखवला गेलेला आहे आणि तो नकारात्मक दाखवला गेलेला आहे.
आणि तो नकारात्मक जो दाखवला गेलेला आहे तो चूक आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. त्याच्यामागचं कारणच असं की त्यावेळेचे जे सावकार होते ते सावकार अव्याचे सव्वा, म्हणजे तुम्ही एकदा का सावकाराकडून एखादं कर्ज घेतलं की तो माणूस आयुष्यभर त्याच्यातून बाहेर पडायचा नाही, तो माणूस पूर्णपणे संपला जायचा, अशी ती सावकारी होती. आणि त्याच्यामागे कारण काय होतं तर त्यांना कोणत्याही प्रकारची नियमावली नव्हती, शासनाच्या कोणत्याही नियमामध्ये ते बसत नव्हते. आजही सावकारी पूर्ण संपली आहे का? आजही सावकारी पूर्णपणे संपलेली नाही. परंतु सावकारी ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात कमी झाली याचं जर तुम्ही क्रेडिट बघायला गेलात तर याचं क्रेडिट तुम्हाला सहकार विभागाला मात्र निश्चितपणे तुम्हाला सहकारी संस्थांना द्यावं लागेल. कारण ह्या सहकारी संस्था आल्यामुळे लोकांना जी काही थेट मदत उपलब्ध झाली त्याच्यामुळे सावकारी काही प्रमाणामध्ये कमी झाली. त्यामध्ये पतसंस्थांचा सुद्धा रोल आहे तो खूप मोठा आहे. किंवा ज्या सोसायट्या झाल्या, वेगवेगळ्या ठिकाणी सोसायट्या झाल्या आणि त्या गावातल्या लोकांच्या गरजा बघून छोटी मदत त्यांना जी काही केली गेली. म्हणजे मदत ही नुसती तुम्ही आर्थिक समजतात का तर असं अजिबात नाही आहे. शेतीची अवजारं घेऊन दिली किंवा अवजारं भाड्याने दिली. काही संस्था अशा पण आहेत की शेतीच्या किंवा काही याच्यात ह्या संस्थांनी हे ते लोकांना भाड्याने देतात, शेतकऱ्यांना त्या भाड्याने देतात. म्हणजे कसं की उद्या एखादा 2 एकरवाला शेतकरी असेल तर तो काही नवीन ट्रॅक्टर घेऊ शकत नाही नांगरायला, पण एखादी सहकारी संस्था अशी असते की त्यांच्याकडे ट्रॅक्टर असतात, नांगर असतात, बाकीच्या काही लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात ती त्या शेतकऱ्याला ते भाड्याने देतात. आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा असा होतो की तो त्याला लागेल त्यावेळेला तिथून भाड्याने घेतो, तेवढेच पैसे तो देतो आणि त्याच्यावर त्याचं चालतं. बरं, हा आणखीन याच्यातला एक फायदा काय की सहकारी संस्थांना होणारा जो फायदा असतो, नफा असतो, हा त्यांच्याच सभासदांना वाटला जातो. मग हे सभासद कोण असतात? हे सभासद सगळे तुमच्या माझ्यासारखे असतात. म्हणजे कर्ज घेणारे किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करून घेणारी जी लोक आहेत हीच असतात. त्यामुळे तुम्ही ज्या संस्थेला देतात त्या सहकारी संस्थेला जो काही नफा होतो त्याच्यातल्या नफ्यावर काही टक्क्यांचा अधिकार हा तुमचा असतो किंवा त्याच्यातूनच त्या फायद्यातूनच काही गोष्टी चांगल्या तुमच्यासाठी उपलब्ध होतात. असा हा साधारणचा आत्ताचा सहकार आहे. 1875 साली हे बंड मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर तो इंग्रजांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी आपण केलं पाहिजे आणि मग साधारण 1879 मध्ये डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्ट हा त्यावेळेला संमत झाला आणि त्या अनुषंगाने त्यानुसार त्याची पुढे कारवाई सुरू झाली. आणि साधारण 1882-83च्या सुमारास सर विल्यम वेडरबर्ग आणि न्यायमूर्ती माधवराव रानडे यांनी पुणे जिल्ह्यातला जो काही पुरंदर तालुका जो आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांवर हा एक प्रयोग केला. त्यांची जुनी कर्ज जी आहे ती फेडून त्यांना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी एका बँकेची त्यांनी स्थापना केली, योजना घेतली. ही बँक काही काळापर्यंत चालते, पण कालांतराने इंग्रज सरकारच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये काही दोष आहेत आणि म्हणून मग ही बँक नाईलाज असतो त्यावेळेला ती त्यांनी बंद केली. त्यानंतर 1884 साली 2 ॲक्ट सरकारने हे केले, मंजूर केले. त्यात एक लँड इम्प्रूव्हमेंट लोन्स ॲक्ट म्हणजे जमीन सुधारणेबाबतचा कर्जाचा कायदा असा एक कायदा त्यावेळेला आला. आणि 84 मध्ये दुसरा ॲग्रिकल्चरल लोन्स ॲक्ट शेतकऱ्यांच्या कर्जाचा कायदा, अशी हे 2 ॲक्ट त्यावेळेला मंजूर केले. दुसरा जो कायदा, पहिल्या कायद्यामध्ये जमीन सुधारणा यंत्रसामुग्रीची उपलब्धता झाली. दुसऱ्या कायद्यामुळे शेतीसाठी चालू कामाकरता कमी व्याज दरांनी देणारी व्यवस्था सरकारने उपलब्ध करून दिली. हा सहकारी चळवळीचा हा सर्वप्रथम पाया होता असा इतिहास मात्र त्यावेळेला रुजू झाला आणि तिथून मुहूर्तमेढ खरं म्हणजे सहकाराची नेमली गेली, सुरू झाली. मात्र सहकार कायदा, पहिला कायदा कधी आला तर तो 1904 साली तो पहिला कायदा आला आणि त्याचा सर्वात पहिले मान गुजरातमधल्या वडोदरा शहराने हा पहिला मान मिळवला. आणि तिथं सगळ्यात पहिले प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी 1879 साली पहिली सहकारी पतपेढी चालू केली. त्याचं नाव अनन्य सहकारी मंडळी असं त्या पतसंस्थेचं नाव केलं आणि तिथून खऱ्या अर्थाने देशभरामध्ये सहकार कायदा रुजला आणि सहकार खऱ्या अर्थाने तिथून सुरू झाला. आणि वडोदरा इथं काय झालं तर तिथं महाराष्ट्रातली खूप लोक राहत होती आणि म्हणून तो ॲक्च्युली खरं म्हणजे तिथून त्याची सुरुवात झाली. आणि या संस्थेचा उद्देश काय होतं की लोकांना बचतीची सवय लावायची आणि लोकांचं जीवनमान सुधारायचं आणि त्यांचा आर्थिक स्तर सुधारायचा, अशी एक साधारण सुरुवात तिथून झाली. पुढे ही जी 1889 साली स्थापन झालेली अनन्य सहकारी मंडळ ही जी पतपेढी होती
हिचं पुढे अर्बन बँकेमध्ये रूपांतर झालं आणि आजही ही अर्बन बँक वडोदरा शहरामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने चालू आहे आणि तिला खऱ्या अर्थाने सहकाराची जननी असं तिला याच्यामध्ये म्हटलं जातं. त्यानंतर 1925 साली साधारण मुंबई राज्याचा सहकारी कायदा त्यावेळेला मंजूर झाला आणि हा कायदा जवळपास 1960पर्यंत म्हणजे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येईपर्यंत तो चालू राहिला आणि 1960 साली महाराष्ट्र राज्याने मात्र नवीन सहकारी ॲक्ट चालू केला आणि ज्या ॲक्टनुसार आजही आपण 1960 ॲक्ट हा सहकारात काम करणाऱ्या प्रत्येकाच्या परवलीचा शब्द झाला आहे. त्याला काही विचारलं की किंवा कुठल्याही सहकारी यंत्रणेशी तुम्ही की 1960 ॲक्ट असं म्हटलं की तो सहकाराचा कायदा असा त्याचा एक साधारण एक समज आणि तो रुजला गेला तो. त्यानंतर महाराष्ट्रातील सहकार चळवळची ही साधारण त्रिसत्रीय याच्यातली आहे. त्याच्यामध्ये काय ते सुरुवातीला गरजू शेतकरी शेतींसाठी कर्ज व त्यांनी तयार केलेल्या मालाची विक्री ही बँकांच्या माध्यमातून ही वापरली. त्यानंतर काय झालं की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची स्थापना झाली. या जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या याच्यातून काय झालं की जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्यांना ते पीक काढतात त्या वेळेला त्यांना जे आवश्यक असलेलं या जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या याच्यातून काय झालं की जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्यांना ते पीक काढतात त्या वेळेला त्यांना जे आवश्यक असलेलं कर्ज म्हणजे विहीर खणायची असेल विहिरीसाठी शेतीची अवजारे घेणार असेल तर त्याच्यासाठी किंवा ड्रीप इरिगेशन काही करायचं असेल तर त्याच्यासाठी या अशा वेगवेगळ्या याच्यासाठी खतं घेण्यासाठी याच्यासाठी म्हणून देणारी यंत्रणा उभी राहिली ती उभी राहिली ती जिल्हा बँकेच्या माध्यमातून ती उभी राहिली. आणि त्यानंतर ह्या माध्यमातून याच्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं की साखर कारखाने सुरू करण्या प्रक्रिया संस्था अशा पण उभ्या राहिल्या आणि त्यांना पतपुरवठ्याचं काम करण्याचं काम सुद्धा कोणी केलं तर ह्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून हे झालं. आता हे सगळं ज्या वेळेला हे सगळं घडत गेलं आणि पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थेचं वेगवेगळे विभाग होत गेले. हे सगळे त्या गरजेनुसार त्यांना पाहिजे असलेल्या गरजेनुसार ते होत गेले आणि त्याच्यानुसार त्या प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं तर अनेक तालुके हे त्याच्यातून समृद्ध झालेले आपल्याला दिसते. किंवा आपण जर बघितलं तर सहकारातून पुढे आलेले नेतृत्व जर तुम्ही बघाल तर ह्या सहकारातून खूप मोठमोठं नेतृत्व पुढे आले. कोण याच्यातून आलं? पद्मश्री विखे पाटील असतील, तात्यासाहेब कोरे असतील, भाऊसाहेब थोरात असतील, आत्ताचे शरद पवार असतील, मागच्याचे विलासराव देशमुख असतील, इवन गोपीनाथ मुंडे असतील. हे जर तुम्ही सगळी लोक बघितली किंवा महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये गेले राजाराम बापू पाटील असतील, तुम्ही गेल्या 40 वर्ष 50 वर्ष जर तुम्ही मागे गेलात आणि त्यावेळेचे जर तुम्ही मंत्रिमंडळ जर तुम्ही बघितले तर ह्या मंत्रिमंडळामध्ये तुमचं असं लक्षात येतं की साधारण 70 ते 80% लोक ही सहकारातून आलेली लोक होती. म्हणजे आजही असं समजलं जातं की राजकारणातली पहिली पायरी काय समजली जाते तर ही सहकार क्षेत्र ही राजकारणातली पहिली पायरी समजली जाते. सहकारात काम केलेला माणूस प्रशासकीयदृष्ट्या एकदम उत्तम तयार होतो असं समजलं जातं. त्यामुळे राज्याच्या याच्यामध्ये काम करणारी जी लोक आहेत किंवा तुम्ही आत्ताचे आमदार किंवा खासदार जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की 60% सुद्धा आमदार खासदार जे आहेत ही सगळी सहकारातून आली. किंबहुना आजही त्यांना सहकाराशी जोडलेलं राहणं स्वतःला अभिमानाचं वाटतं. तुम्ही जिल्हा बँकेत जर बघितलं तर आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा बँकांमध्ये तुम्हाला अनेक आमदार आणि खासदार तुम्हाला असं लक्षात येतं की हे आमदार आणि खासदार संचालक आहेत. हे आमदार आणि खासदार तिथे संचालक काय बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की तिथे काहीतरी आर्थिक उलाढाली होतात किंवा आर्थिक काहीतरी त्याच्यातून फायदा होत असेल. तर मित्रांनो मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की तसं अजिबात नाही. लोकांपर्यंत पोहोचण्याचं आणि लोकांना मदत करण्याचं थेट ठिकाण जर कुठलं असेल तर ह्या जिल्हा सहकारी बँका आहे. काही जिल्हा बँका काही कारणास्तव बदनाम झाल्यात, काहींचं नुकसान झालं, काहींनी चुकीच्या पद्धतीने व्यवस्थापन चालवलं, त्यांचं नुकसान झालं, त्यांच्यावर कारवाई झाला, हा सुद्धा इतिहास आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु सगळंच वाईट झालं का समजा उद्या या जिल्हा बँकाच नसत्या संपल्या असत्या तर काय झालं असतं तुमचं याचा तुम्ही कधी विचार केला का? कारण कुठलीही नॅशनलाइज बँक म्हणा, कमर्शियल बँक म्हणा ही शेतकऱ्यांच्या मागे किंवा गरीब माणसाच्या मागे उभी राहते का? ही अजिबात राहते. सहकाराचा फायदा काय झाला? सहकाराचं मुळातच धोरण काय? ज्याला पत नाही त्याला पत निर्माण करून देण्याचं काम कोणी केलं तर ह्या सहकारी संस्थांनी केलं. यात बँका पतसंस्थांचं तर याचा तर मोठाच रोल आहे. तुम्ही बघा ना कुठली आर्थिक व्यवस्था अशी आहे की माझ्या मुलीचं लग्न आहे मला पैसे लागत आहेत, मुलाचं लग्न आहे मला पैसे लागत आहेत असं देणारी कुठली तरी संस्था आज आहे का? नाही. पण तुम्ही सहकारी बँकेत किंवा
पतसंस्था बघा, हे लाख रुपये 2 लाख रुपये तुम्हाला मुलीच्या लग्नासाठी मुलाच्या लग्नासाठी वगैरे म्हणून उपलब्ध करून देतात. तुमच्या घरातल्या कुठल्याही दुःखद प्रसंगाला लागणारी जी काही जुजवी रक्कम असेल किंवा काय असेल ही तुम्हाला सगळीच्या सगळी कोण उपलब्ध करून देतात. तर या तुम्हाला सहकारी संस्था, सहकारी बँक किंवा पतसंस्था तुम्हाला ही निर्माण करून देतात. आता आज तुम्ही बघा, तुमच्या असं एक लक्षात येईल की बँकेचे जवळपास 3-4 वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे कुठले? एक नॅशनलाइज बँक, दुसरा कमर्शियल बँक, कॉपरेटिव्ह बँक आणि आता नवीन आलेल्या या स्मॉल याच्यातल्या बँका. हा असा साधारण आत्ताची ही पद्धत आहे. आता नॅशनलाइज बँक असतात, कमर्शियल बँक असताना कॉपरेटिव्ह बँकेचं खरं म्हणजे काय कारण आहे असा प्रश्न प्रत्येकाला पडू शकतो. पण तुम्ही बघा, नॅशनलाइज बँका ह्या अत्यंत सर्वसामान्य लोकांना तुम्हाला कधीही कर्ज देताना मदत करताना तुम्हाला दिसणार नाही. इव्हन तुम्हाला कमर्शियल बँकेसुद्धा कुठेही असं दिसणार नाही की गरीब माणसाला यांनी मदत केली असं यांच्याकडून होत नाही. गरीबातल्या गरीब माणसाला अडीअडचणीच्या वेळेला मदत करणारी कुठली की तुम्हाला नागरिक सहकारी बँकाच तुम्हाला लक्षात येईल किंवा पतसंस्था लक्षात येतील की याच गरीब माणसाला ज्याच्याकडे पैसे देतात ते काही कागदपत्र किंवा काही तुमचं पाहून तुम्हाला मदत करतात अशातला भाग नाही. तर ते तुमच्याकडे पाहून तुमची अडचण पाहून तुम्हाला मदत करतात. हे काही खूप पेपरच्या किंवा याच्या जंजाळामध्ये हे सांगतात. परंतु तुम्ही बघा की ज्या गरीब माणसाला, मध्यमवर्गीय माणसाला तुम्ही मदत करता त्या बँका करतात ती लोक अत्यंत प्रामाणिकपणे तुमची पैशाची परतफेड करतात. भले त्याला थोडासा उशीर लागत असेल, वेळ लागत असेल, पण मध्यमवर्गीय किंवा गरीब माणसाने पैसे बुडवले म्हणून बँक बुडाली अशी तुम्हाला एकही बँक या राज्यामध्ये किंवा देशामध्ये तुम्हाला एकही सहकारी बँक तुम्हाला ती इथं सापडणार नाही. मात्र मी तुम्हाला इथं अभिमानाने इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो. ह्या सगळ्या करत असताना आज महाराष्ट्रामधली परिस्थिती काय आहे? आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघाल तर त्यातही महत्त्वाचं म्हणजे नॅशनलाइज बँकांचं जर तुम्ही बघाल तर 12 नॅशनलाइज बँकांच्या भोवती आता पूर्ण देश फिरतो. या 12 नॅशनलाइज बँकेच्या शाखा आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याच्यावर 22 कमर्शियल बँका ज्या आहेत, या 22 कमर्शियल बँका आहेत, 10 स्मॉल फायनान्स बँका ज्या आता झाल्या त्या आहेत. आणि आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतंच एक 2 ते 3 दिवसापूर्वी 8 नवीन काही कमर्शियल आणि स्मॉल फायनान्स बँका ज्या आहेत यांना आता त्यांनी बँकिंगचं लायसन्स दिलेलं आहे, परमिशन दिली आहे. येत्या काही दिवसामध्ये या बँका सुरू होणार आहेत. त्याच्याबद्दल तर मी तुमच्याशी नक्कीच बोलणार आहे. पण हे सगळं करत असताना आज सहकारी बँकेची भारतातली परिस्थिती काय आहे? साधारण 1539 ह्या नागरी सहकारी बँका आज भारतामध्ये. याच्यामध्ये 36 मल्टी स्टेट शेड्यूल्ड आहेत, 18 सिंगल स्टेट शेड्यूल्ड आहेत, तर 1485 नॉन शेड्यूल्ड बँका म्हणजे नागरी सहकारी बँका आज याच्यामध्ये आहेत. या सगळ्या याच्यामध्ये ह्या तुम्ही जर 1539 बँकांचा देशभरातला जर विचार केला तर याच्यामधल्या सर्वात जास्त बँका नागरी सहकारी बँका या महाराष्ट्रामध्ये, त्याची संख्या तब्बल 494 इतकी आहे. म्हणजे 1539 मध्ये 494 जर तुम्ही विचार केला तर जवळपास 30-35% नागरी सहकारी बँका ज्या आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या बँकेची शाखा किती आहे? 6000 शाखा त्या महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातल्या 356 तालुक्यांमध्ये कार्यरत आहेत. ह्या नागरी सहकारी बँकेच्या महाराष्ट्रातल्या आहेत. त्या महाराष्ट्रातल्या नागरी सहकारी बँकेमध्ये ठेवी किती असतील आपल्याला कल्पना? 3,14,910 कोटी. तुम्ही विचार करा, 3,14,910 कोटी म्हणजे आपल्या राज्याच्या बजेटपेक्षा सुद्धा जास्त एवढं हे आत्ता ठेवी लोकांनी ठेवले. याचा अर्थ लोकांचा ह्या नागरी सहकारी बँकेवर विश्वास आहे असं म्हणायला हरकत नाही. थोडंसं आपण जर याच्यातलं बघितलं की हा इंटरेस्टिंग डेटा आहे. म्हणून खरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ह्या ज्या काही आता मी तुम्हाला सांगितलेल्या ज्या काही 1539 ज्या टोटल बँका आहेत महाराष्ट्रात किती, याच्यातल्या 494, च्या ब्रँचेस किती महाराष्ट्रात? 6,620. गुजरातमध्ये किती आहे? 494 नंतर गुजरातचे 2 नंबरला आहे, तिथे 218 बँका, म्हणजे 494च्या निम्म्या सुद्धा. महाराष्ट्राच्या 40% बँका फक्त तिथे आहे, त्यांच्या ब्रँचेस किती? 1082. कर्नाटकामध्ये किती आहे? केवळ 262 आहेत, 1041 त्यांच्या शाखा आहेत. तामिळनाडूमध्ये 129, 317. केरळमध्ये 60 बँका, 485 शाखा. तेलंगणामध्ये 51 बँका, 210 शाखा. मध्य प्रदेशमध्ये 49 बँका, 379 शाखा. वेस्ट बेंगॉलमध्ये 43 आहे, त्याच्यामध्ये 110 शाखा. राजस्थानमध्ये 35 बँका आहेत, त्याच्यावर 248 शाखा. रिमेनिंग बाकीचे जे इतर छोटे मोठे सगळे स्टेट आहेत, सगळ्याच याच्याने घेतले, हे 9 स्टेट जर सोडले
तर उरलेले आपले जे 25 साधारण 25 ते 26 स्टेट आहे त्याच्यामध्ये सगळ्या मिळून 198 बँका नागरी सहकारी बँका आहेत आणि त्याचे 1003 इतक्या त्यांच्या शाखा आहेत. टोटल भारतातल्या ह्या 11,195 1539 बँकेच्या 11,195 शाखा आहेत. या 11,195 पैकी तब्बल 6,620 ह्या शाखा म्हणजे जवळपास 50% पेक्षा सुद्धा अधिक शाखा या केवळ महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून मगाशी मी जे आपल्याला म्हणतो की महाराष्ट्र आपलं समृद्ध काय आहे तर महाराष्ट्र समृद्ध असण्यामागचं कारण याच्यामध्ये नागरी सहकारी बँकांचं जे काही योगदान आहे हे योगदान असल्यामुळेच हे आहे. आता काय होतं की नेमकं या सहकारी बँका सगळ्या हे करत असताना याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की बऱ्याच वेळेला काय होतं की तुमच्या असं लक्षात येतं की या बँकेची कर्ज थकतात बुवा यांचं NPA आता आपल्याकडे एक असतं तुमच्या बँकेचा NPAच्या याच्यावर आपण ठरवलं की ही बँक चांगली करू. पण ॲक्च्युली खरं म्हणजे तसं नाही, कारण NPA ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. म्हणजे कसं आहे की आज तुम्ही 31 मार्चला आपण बंद केलं आणि त्यावेळेला माझ्याकडे बेनी साहेबांकडून समजा 2 लाख रुपये माझ्याकडे येणे. मग आपण काय म्हणतो की बेनी साहेबांकडून 2 लाख रुपये येणे म्हणजे ते खाते NPA. पण बेनी साहेबांचे पैसे माझ्याकडे 4 एप्रिलला येतात ना, 5 एप्रिलला येतात ना, आणखी मापला मॅडमचे पैसे असतील, आणखी कोणाचे पैसे असतील. ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये ते कमी जास्त जर अधिक झालं तर खरं म्हणजे घाबरून जाण्याचं काही हे नाही. म्हणजे तुम्ही जर या नागरी सहकारी बँकेत आणि केवळ NPAचं प्रमाण आहे की नागरी सहकारी बँकांमध्येच आहे का ना, हे नॅशनलाइज बँकांमध्ये कमर्शियल बँकांमध्ये सगळ्या बँकांमध्ये हे प्रमाण असतं. कारण तुम्ही जो व्यवसाय करता त्या व्यवसायाच्या मध्ये पुढे मागे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता तुम्ही बघा 2020 आणि 21 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किंवा आता 21 आणि 22 20 आणि 21मध्ये लॉकडाऊन हे सगळं पुन्हा स्टार्ट होणं, आता पुन्हा आपण लॉकडाऊनच्या उपठ्यावर पोचलेलो आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा सफर कोण आहे याच्यामध्ये बँका सफर आहे. कारण का तर लोक बँकांचे पैसे भरणं ही प्रायोरिटी कधी समजत नाही. दुर्दैव आहे. लोक असं म्हणतात की ठीक आहे ना बँक करून करून काय करणार आहे, कारण लोकांना लगेच कायदा करतात. जी लोक आमच्याकडे पैसे घ्यायला येतात आणि न बघता आमच्याकडे सह्या करतात हीच लोक आम्ही मागे लागलो की पण मात्र कायद्यावर बोट ठेवतात आणि कायदा आम्हाला दुर्दैवाने समजावून सांगतात. ही सुद्धा एक स्वतः ठिकाण आकारता येईल. किंवा आता काही आमचे अनुभव काय येतात ते तुम्हाला मी सांगतो की बऱ्याच वेळेला आमच्याकडे कोणीतरी येतात आणि म्हणून की साहेब हे लोन द्या, हे आम्हाला काही नॅशनलाइज बँकेत देत नाही आणि कमर्शियल बँकेत देत नाही, आता शेवटी तुमची ओळख म्हणून तुमच्याकडे आलो. आम्ही काय मागतो, माणूस चांगला आहे, गावातली याची पद चांगली, कागदपत्र हा आहे, आम्ही दुय्यम मागतो आणि आम्ही त्याला कर्ज देतो. आम्ही कर्ज दिलं की त्याच्यावर त्याचा व्यवहार उत्तम चालतो, तो मोठा होता. तो मोठा झाला, त्याचं बॅलन्स शीट चांगलं झालं की मग आमच्याकडचं लोन दुसऱ्या बँकेत घेण्याची स्पर्धा चालू होती. आणि मग दुसरी बँक त्यांना सांगते की अरे हो तुला काय, तुला विश्वास बँकेने किती कर्ज तुला काय रेट दिला, तुला 13% दिला, तुला गोदावरी बँकेने काय दिलं, तुला 12% दिलं, चल तुला आम्ही 11% दिलं किंवा तुला आम्ही 10% दिलं, तो आमच्याकडे. अशा वेळेला आमचं दुर्दैव असेल की ज्या माणसाच्या ऐन उमेदीच्या काळात ज्याला कोणी विचारत नव्हतं, ज्याला त्यावेळेला एकही बँक पैसे देत नव्हती, त्यावेळेला आम्ही त्याला कर्ज उपलब्ध करून दिले, तो माणूस दुर्दैवाने आम्हाला त्यावेळेला विसरतो आणि तो आमच्याकडे येऊन आमच्याशी बार्गेनिंग करायला लागतो की ते 10 देतात तर तुम्ही मला किमान 11 दिले तर मी तुम्ही घेतो, तुम्ही 13 काय देता. आता आमचं गणित कसं असतं तुम्ही बघा, नॅशनलाइज बँका किंवा कमर्शियल बँकांची तुमची जी ठेव ठेवली जाते त्या ठेवीवरची व्याजदर बघा, या ठेवीवरचे त्यांचे व्याजदर बघा आणि आमचे व्याजदर बघा. आमचे व्याजदर जास्त, त्यांचे व्याजदर कमी असतात. आमच्याकडे व्याजदर जास्त असल्यामुळे आमच्याकडे पैसे कोण ठेवतो तुम्ही बघा, की सिनियर सिटीजन जे आहेत ज्यांनी आयुष्यभर 35-40 वर्ष काम केलेलं आहे आणि जे लोक आयुष्याच्या शेवटाला जे काही त्यांची घरात मुलामुलींचे लग्न, काही दुःखद प्रसंग असतील, आरोग्याच्या समस्या सोडून जे काही 3-4-5 लाख रुपये त्यांचे बघतात ते ह्या बँकेमध्ये मला 1% किंवा 2% व्याजदर जास्त मिळतं. म्हणून सहकारी बँकेमध्ये विश्वासाने पैसे ठेवतात, ज्यांच्यावर आमचं सगळं पुढचं व्यवहार आमचे चालत असतात. हा जो काही आम्ही देत असलेला रेट ऑफ इंटरेस्ट असतो त्यामुळे आम्हाला कर्ज देताना आम्हाला तो विचार करून द्यावा लागतो. कारण काय तर आम्ही घेतलेलं डिपॉझिट आणि आम्ही वाटत असलेलं कर्ज याच्यावरचा जो पुरावा असतो, जो गॅप असतो तो किमान 4% ठेवला पाहिजे. का 4% ठेवला पाहिजे? त्याच्यातले 2% रक्कम 3% रक्कम ही ॲडमिनिस्ट्रेशनवर आमची खर्च होत असते. म्हणजे आम्हाला पगार करावा लागतात, लाईट बिल असेल, ब्रँचेस चालवावं लागतात, भाडे द्यावे लागतात किंवा व्हॉटेवर जे आमचे काही सगळे खर्च असतील त्याच्यासाठी आम्हाला करावं लागतं. 1% रक्कम ही साधारण आम्हाला काय करावं लागतं, काही कोणाचं थकलं काय प्रोव्हिजन करावं लागलं त्याच्यासाठी असतो. म्हणजे काय असतो तर बँकेला होणारा फायदा 1% असतो. बरं ठीक आहे ना, फायदा जरी तो आम्हाला 1% किंवा 2% किंवा जास्त जर झाला तरी हा कोणाचा आहे? हा संचालक मंडळाचा आहे का?
हा संचालक मंडळाचा फायदा नाही, हा तुमचा फायदा आहे. संचालकांचा फायदा नाही, हा तुमचा सभासदांचा फायदा आहे. बँकेला जेवढा फायदा होईल, बँक जेवढं प्रोव्हिजन्स करेल, आमचे रिझर्व वाढतात, आमचा कार्पोस वाढतो, या सगळ्या याच्यातून बँक सक्षम होते. आपण असं म्हणतो की झाडाचा जो बुंदा आहे तो जर पक्का असा तर त्याच्या फांद्या ज्या असतात त्यावरती मजबूत होतात आणि त्या विस्तीर्ण होतात. त्याच्या सावलीखाली अनेक लोकांना त्याच्या खाली विसावा मिळू शकतो, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं मिळू शकतात, फ्रुट्स मिळू शकतात असं आपण समजतो. तसंच हे पैशाचं झाड आहे जे आम्ही लावलेलं आहे आणि त्याला तुमच्याकडून होणारा, तुमच्या मदतीमुळे होणारा जो काही फायदा असतो त्याच्यातून जे काही पैसे आम्हाला मिळतात त्याच्यातूनच हे आमचं पैशाचं झाड मोठं होत असतं. आणि हे आमचं झाड नाही आहे, हे सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर दिली. आम्ही विश्वस्त म्हणून सांभाळत असतो. आज मी इथं बोलायला उभा आहे किंवा मी बँकेचा चेअरमन म्हणून नाही तर उद्या कदाचित तुमच्यापैकी पण कोणीतरी चेअरमन होऊ शकतो, तुम्ही सुद्धा कोणीतरी तिथं काम करू शकता. पण केवळ आमचं तेवढ्यापुरती मर्यादित नाही आहे. तुम्ही बघा ना, आज मी केवळ नाशिकपुरताच मी तुम्हाला असं सांगितलं, तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरी सहकारी बँका मोठ्या बघा, त्या त्या गावामध्ये जे जे काही चांगले उपक्रम होतात त्या सगळ्या उपक्रमामधले स्पॉन्सर कोण असतात, बऱ्याचशा अंशी जे कोणी स्पॉन्सरवर असतात ते नागरी सहकारी बँका असतात. बेनी साहेब इथं बसलेले आहेत, बेनी साहेबांना सुद्धा माहिती आहे की आपल्याला अडीअडचणीच्या वेळेला किंवा काय लागले की ते त्यांच्या ओळखीचे 4-5 बँकेचे चेअरमनला फोन करतात आणि त्यांना सांगतात की बाबा आता वसंत व्याख्यान मला एक खर्च खूप वाढला आहे, तुम्ही 10,000 द्या, 15,000 द्या, 20,000 द्या. ते भले 25,000 मागत असतात, आम्ही 10,000 देतो, पण आम्ही काहीतरी तर पैसे देतो, काहीतरी तर आम्ही योगदान देतो. का तर ज्या गावामध्ये आम्ही काम करतो तिथं आमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काहीतरी आहे की हे गाव मोठं होण्यासाठी. हे काही असं नाही आहे ना की तुमची गाव स्मार्ट सिटी म्हणजे काही तुमच्या गावातले रस्ते कॉन्क्रीटचे झाले, मोठमोठे उद्यान उभे राहिले म्हणून असं नाही ना. त्या गावामध्ये ज्या चांगल्या सांस्कृतिक संस्था काम करतात, चांगली लोक काम करतात, त्याच्याने सुद्धा ते गाव स्मार्ट होतं, ते गाव मोठं होतं. हे तुम्ही लक्षात घ्या. त्या गावाची ब्युटी किंवा ते गाव कशाने ओळखलं जातं. आज आपलं गाव कोणामुळे ओळखलं जातं, वामनदादा खंडेकरांच्यामुळे ओळखलं जातं, बाबुराव बाबुलांमुळे ओळखलं जातं, तात्यासाहेब शिरोडकरांमुळे जातं, वसंत कानेटकरांमुळे जातं, धनंजयराव गाडगेळ्यांच्यामुळे ओळखलं जातं. ही सगळी जी मोठी लोक आहेत यांच्यामुळे हे गाव मोठं झालेलं आहे, हे गाव समृद्ध झालेलं आहे. हे आपल्याला नाकारता येऊ शकतं का? हे आपल्याला अजिबात नाकारता येऊ शकत नाही. तसंच आमचं सहकारी बँकांचं आहे की आमचा रोल जो काही सहकारी बँकांचा आहे, तुम्ही बघा सुनामी आली, काय झालं, पैसे गोळा करायचे, कोण देतं? सहकारी बँका देतात. तुम्हाला दिसलं कुठे कमर्शियल बँकेने पैसे दिले? आज मी मागे LICच्या एका कार्यक्रमाला त्यांनी मला बोलवलं होतं, प्रमुख पाहुणं म्हणून बोलवलं होतं आणि LICची सगळी मोठी अधिकारी तिथं आले होते आणि त्यांनी मला भाषण करायला सांगितलं. मी भाषण करताना त्याच्या आधी मी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारला की मी बोलताना तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, तर तुम्हाला राग येणार नसेल तर मी ते तुम्हाला प्रश्न विचारलं तर चालेल. तर मी सांगितलं की ऑफकोर्स तुम्ही विचारा. मी त्यांना फक्त एकच विचारलं की या नाशिक जिल्ह्यातून तुम्ही किती प्रीमियम गोळा केला? त्यांनी मला काही कोटी रुपयांचा प्रीमियम आम्ही गोळा करून सांगितलं. म्हटलं ठीक आहे, याच्यामध्ये क्लेम किती सेटल झाले आणि तुम्हाला झालेला फायदा किती? मग तुम्हाला झालेला जो फायदा आहे त्याच्यातला 1% CSR म्हणून तुम्हाला खर्च करावा लागतो. तुम्ही ह्या गावावर किती खर्च केला? याच्यातला 1% जरी खर्च केला तसा तुम्हाला सगळ्यांना धक्का बसेल. 1 रुपया सुद्धा ह्या संस्थेने आपल्या गावासाठी खर्च केलेला नव्हता. आपण यांना जाब विचारतो का कधी? आपण यांना आजपर्यंत कधी विचारलं नाही तुमच्या CSR फंडाचं तुम्ही काय करता. मी त्यांना सांगितलं, मी तिथे जाण्याच्या आधी बघितलं होतं, मी म्हटलं की तुमचा CSR कुठे खर्च झालेला आहे? तुमचा CSR ज्या राज्यामध्ये खर्च झाला आहे हे राज्य, मी त्यांना 2-3 राज्याची नावं सांगितली. त्यांना विचारलं की ह्या राज्यात तुमचा CSR काय खर्च झाला याचा तुम्ही मला सांगू शकाल का? हे कोणाला सांगता आलं? त्याला मी तुम्हाला सांगतो, तुमच्या कंपनीचा जो CMD आहे, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे, तो त्या राज्याचा आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही व्यवसाय कुठे करणार, फायदा तुम्ही कुठे कमवणार? तुम्ही आमच्या राज्यामध्ये कमवणार. मग तुमची जबाबदारी नाही की आमच्यासाठी काहीतरी तुम्ही खर्च केला पाहिजे. होत नाही, आपण जाऊन विचारत. सहकारी बँकांचं तुम्ही बघा, कुठल्याही अडचणीला गावामध्ये काही घडले किंवा काही मदत लागली तर सहकारी बँका अत्यंत सक्षमपणे प्रशासनाच्या मागे उभ्या राहतात. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं. आणि म्हणून ह्या गावातल्या सहकारी बँका मोठ्या होण्यासाठी तुमच्या सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये असलं पाहिजे. तुम्हाला AGMच्या माध्यमातून दर 5 वर्षाच्या येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून चुकीचं काम करणारे असतील त्या लोकांना तुम्हाला दूर ठेवता येऊ शकते. तुम्ही लक्षात घ्या. आज आमच्या ज्या वेळेला AGM होतात, माझे 10,000 सभासद आहेत. दुर्दैवाने तुम्हाला मी सांगतो की 400 लोक सुद्धा त्या सभेला येत नाही. आपण विचारलं की काय होतं साहेब, तुम्ही काम चांगलं करतात ना, काय येण्याची गरज? माझं म्हणणं उलटं आहे, असं करू नका. तुम्ही या, 4 गोष्टी इतर लोक जे मांडतात की जे आमच्याकडून राहून गेले ते तुमच्या कानावर येईल. तुम्हाला समजेल की या बँकेमध्ये काय चालेल काय नाही चालेल. 100% मी काम बरोबर करतो का? अजिबात मी दावा करतो. मी 100% काम करत नाही.
आज मला तुम्ही विचारलं तर मला 75-80 गुण, मला 100% मला 80 गुणपर्यंत मी स्वतःला देत. का? कारण मला ऑडिटमध्ये पण तेवढंच गुण मिळतात. पण मला 20 मिळालं नाही म्हणून तुम्ही मला दोषी धरतात का? नाही धरत. पण मला स्वतःला असं वाटतं की मला किमान 75वरून मला 85वर गेलं पाहिजे किंवा 80वरून मला 90 गेलं. मग हे 80वरून 90 जायचं असेल तर हे कोणामुळे ते तुम्ही मला जर काही टिप्स दिल्या, तुम्ही जर मला काही आयडिया दिल्या, तुम्ही जर मला काही सांगितलं तरच हे शक्य होणार. किंवा जर ही गावातली बँक आहे, माझ्यासारख्या गावातल्या बँका आहेत. आज नाशिक जिल्ह्यामधल्या 44 बँका, आज नाशिक जिल्ह्यात 44 बँका आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघाल तर कोल्हापूरनंतर, पुण्यानंतर सगळ्यात जास्त बँका म्हणजे मुंबई, कोल्हापूर, पुणे, नाशिक ही 4च ठिकाणी जिल्हे असे आहेत की तिथं महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त सहकारी बँका आहेत. आणि म्हणून ह्या सहकारी बँकांचं योगदान तुम्हाला कुठेही नाकारता येणार नाही. कुठे चुकत असेल, आमचं म्हणणं असं आहे की ठीक आहे की तुम्ही आमच्या पाठीवर मारा, पोटावर मारू नका. चिमटा जो आहे तो थोडासा घ्या, जास्त मोठा तुम्ही चिमटा घेऊ नका. आम्हाला पण काही अडचणी ना, आम्हाला सुद्धा खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. मी इथे त्याच्याबद्दलचं रडगांना अजिबात हे करणार नाही. परंतु त्याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा लोक म्हणतात की प्रोफेशनल तुमची मॅनेजमेंट आहे. अगदी बरोबर आहे. कशी येणार तुम्ही सांगा. आमच्याकडे आमच्या स्टाफला आम्ही देत असलेले जे पगार आहोत ते पगार आम्ही किती देतो? 15-20 हजारापासून 60, 70, 80 हजार, अगदीच लाख रुपये एखाद्या 2 माणसाला. 100 माणसं जर बँकेत काम करत असेल तर लाख रुपये पगार 2 किंवा 4 माणसांना मिळतो. आणि हे जर तुम्ही नॅशनलाइज बँकेमध्ये जर बघितलं तर तुमचं असं लक्षात येईल की तिथं चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणारा जो कर्मचारी आहे त्याला सुद्धा 50,000 रुपये पगार. हा आम्ही आमच्याकडे देऊ शकतो. आमच्याकडे देऊ शकत नाही. आमच्याकडे लिमिटेशन्स आहे. आम्हाला पुन्हा टेक्नॉलॉजीचे लिमिटेशन्स आहे. उद्या तुम्ही बघा की या सगळ्या बँकांच्या याच्यामध्ये टेक्नॉलॉजीवर काम करणारा मोठा वर्ग आहे. करोडो रुपये ते खर्च करू शकतात. आम्ही करू शकतो का? आम्ही ते करू नाही शकतो. आम्ही ते केलं तर ते मेंटेन करण्यासाठी लागणारा जो स्टाफ आहे तो 2 लाख रुपये, 3 लाख रुपये महिन्यावर आम्ही घेऊ शकतो का? आम्ही तो घेऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. नेट बँकिंग किंवा याच्यामध्ये आज तुम्ही बघाल की सायबर अटॅक एवढे वाढलेले कुठं कळतच नाही. पूर्वी बँकेमध्ये दरोडे पडायचे, सिक्युरिटी गार्ड होता, आपल्याला कळायचं, अलार्म वाजायचा, कुठेतरी दरोडे टाकले जायचा आणि काहीतरी 2-4 लाख, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये जे हाताला लागेल ते घेऊन जायचं. आज करोडो रुपये तुमच्या डोळ्यासमोर जातात आणि तुम्ही काही करू शकत नाही. ही हतबलता किंवा ही अगतिकता ही सगळ्यांचीच आहे. याच्यात आमचा दोष आहे का? नाही. पण ती टेक्नॉलॉजी किंवा त्याला सपोर्ट करणारी जेवढी सिस्टीम हे पाहिजे ती आम्ही या पैशाच्या किंवा याच्या आधारावर आपण घेऊ शकत नाही. आता नॅशनलाइज बँकेचं कसं होतं? नॅशनलाइज बँकेचं प्रॉफिट कमी व्हायला लागले की शासन त्यांचे शेअर चढावाने विकत घेऊन टाकणार, कोणाला तरी मोठ्या याला घ्यायला सांगणार आणि मग त्यांचे प्रॉफिट तुम्हाला दिसणार. त्याच्या मागे सक्षमतेने केंद्र शासन, रिझर्व्ह बँक आपल्याला सक्षमतेने त्याच्या मागे उभं राहतं. आज हीच रिझर्व्ह बँक किंवा हेच केंद्र शासन हे आमच्या मागे उभं राहतं का? हे आमच्या मागे उभं राहत नाही. 15 ते 20 वर्षापासूनची आमची मागणी होती की तुम्ही 1 लाखाचं ठेवीवरचं किमान 5 लाख रुपये तुम्ही करा, त्या ठेवीवरचं संरक्षण करा. ते आत्ता गेल्या वर्षी 5 लाखाचं ठेवीचं संरक्षण गेल्या वर्षी आहे. तोपर्यंत 1 लाखाचं होतं. त्यामुळे लोक घाबरून ठेवताना 1च लाख रुपये ठेवायचे. कारण का? 1 लाखापर्यंतचे पैसे उद्या फुटणार नाही, आपल्याला मिळतील. पण हे पैसे जे आहेत याच्यावरचा जो प्रीमियम आहे, कोट्यावधी रुपयाचा प्रीमियम आम्ही डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट कॉर्पोरेशनला आम्ही देतो. आज तुम्ही त्यांचं बॅलन्स शीट बघा, त्यांना कोट्यावधी रुपयाचा फायदा झाला आणि क्लेम किती सेटल होतात त्यांचे क्लेम तुम्हाला आश्चर्य वाटेल. सगळ्यांना मी सांगतो 5% सुद्धा क्लेम सेटल होते. म्हणजे आज जर त्यांच्याकडे 1,000 कोटी रुपये जर असेल तर बँक एखादी अडचणीत आल्यानंतरचं जर त्यांनी कोणाला पैसे दिले असेल तर त्याची रक्कम नॉट मोर दॅन 50 crores, 50 कोटीपेक्षा जास्त रक्कम ती नाही आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. मग हे एवढे पैसे ही प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे का? ही प्रॉफिट ऑर्गनायझेशन खरं म्हणजे नाही. उद्या हे 250 कोटी मिळाल्यानंतर तुम्ही किमान 100-150 कोटी रुपये आमच्या टेक्नॉलॉजीवर तर खर्च करा. आम्हाला टेक्नॉलॉजी काहीतरी तर तुम्ही द्या की जी तुम्ही बनवलेली असेल की ज्याच्यामुळे चुकीचं काम घडणार नाही किंवा आम्ही कुठल्या तरी होणाऱ्या गुन्ह्यापासून आम्ही वाचतो. दुर्दैवाने याच्यातली गोष्ट होत नाही. हे सगळी परिस्थिती असताना सुद्धा बँका, नागरी सहकारी बँका ह्या अतिशय सक्षमतेने काम करत आहेत. हे क्रेडिट आहे किंवा हे तुमच्या लक्षात येईल. आम्ही चुकत नाही का? असं अजिबात म्हणणार नाही. आम्ही नक्की चुकतो. तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवा. आम्ही जिथं चुकेल तिथं आमचा तुम्ही कान धरा, आम्हाला तुम्ही समजावून सांगा. परंतु आमच्याबरोबरचा तुमचा जो काही सहभाग आहे हा मात्र वाढला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जर सहकारी बँका वाढल्या, सहकारी चळवळ जर महाराष्ट्रातली जर वाढली तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचा आत्ताचा जो विकास आहे, महाराष्ट्राची आत्ताची जी प्रगती याच्या कैक पटीने याच्यामध्ये वाढ नक्की होऊ शकेल याची मला खात्री वाटते. तुम्ही बघा जेवढी लोक आज वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय, छोटे मोठे व्यावसायिक जे आहेत त्या सगळ्या व्यावसायिकांना विचारा की तुम्ही कुठल्या बँकेचं कर्ज घेतलं, तो नागरी सहकारी बँकेचं नाव घ्या.
डेली कलेक्शनच्या माध्यमातून रोज आम्ही 50 रुपये 100 रुपये 200 रुपये त्याच्याकडे घेऊन त्याच्या कर्जाचा लोड आम्ही कमी करत असतो. आम्ही आरोग्य सेवा असतील, आम्ही काय काय लॉकडाऊनमध्ये नागरी सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पाणी जेवढी कामं केली ही कामं तुम्ही बघा. पण आजही तुम्ही बघा बँकिंग सेक्टरच्या माणसाला तुम्ही सगळ्यांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून सगळ्यांना मिळाल्या नसे मिळाल्या, बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्या नाही मिळाल्या, त्याला दुय्यम स्थानच त्याला दिलं जातं. मला वाटतं की याच्यामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे, मानसिकतेमध्ये कुठेतरी याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. आमच्यावर असलेले चॅलेंजेस खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आम्ही कुठल्याही स्पर्धेला घाबरत नाही. आता या स्मॉल बँका ज्या आलेल्या आहेत, या स्मॉल बँका यांची कॉम्पिटिशन ह्या आमच्याशीच करतात, कारण की आमचंच ग्राहक पळवण्याचा इकडे तिकडे देण्याचा प्रयत्न करत आहेत. जातात सुद्धा बरेचसे ग्राहक, नंतर ते ग्राहक परत आमच्याकडे येतात कारण त्यांना तिथं सर्व्हिसचा प्रॉब्लेम आहे. पुन्हा या स्मॉल बँकेमध्ये काम करणारे लोक तुम्ही बघा, या कमर्शियल बँकेमध्ये काम करणारे लोक बघा, एक तरी तुम्हाला माणूस असं सापडेल का की जिची नोकरी 5 किंवा 10 वर्ष झालेली आहे. मी अभिमानाने सांगतो, माझ्या बँकेमध्ये 20 वर्षाहून अधिक सर्व्हिस केलेल्या निम्मापेक्षा जास्त स्टाफ. हे यांचं आमचं असोसिएशन हे या गावातच राहणारे लोक आहेत. हे यांना माणसं माहिती असतात की आमच्याच बरोबर राहणारे लोक आहेत. तिथं तसं नाही आहे. दुसरीकडे जास्त पैसे मिळाले की लगेच ते दुसरीकडे निघून जातात, दुसरीकडे निघून जातात. संस्थेच्या प्रती त्यांना कुठेच अपेक्षा नाही आहे, त्यांना आदरच नाही आहे कुठे, हे पण तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. मात्र सहकारी बँकेमध्ये तुम्हाला तसं सापडणार नाही. आमचा स्टाफ हा कमी शिकलेला असू शकतो, कमी त्याला समज असलेला असू शकतो, पण आमचा जो स्टाफ आहे, सहकारात काम करणारा जो माणूस आहे, त्याला माणुसकी आहे तुम्ही विसरू नका. आणि आज तुमच्या लक्षात येत असेल की आज माणसाचीच गरज आहे. आज कोरोनाने आपल्याला सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या की आज काय परिस्थिती माणसावर निर्माण होते. आपण कधी आपल्या आयुष्यात विचार केला नव्हता की अख्खं जग थांबू शकतं, अख्खं एकाच वेळेला सगळं थांबू शकतं आणि आपण नेस्तनाबूत होऊ शकतो. सहकारी बँकेने गेल्या वर्षभरापासून त्यांच्या कर्जदारांना आणि सभासदांना जी मदत केलेली किंवा जे केलेले हे एकही नॅशनलाइज बँकेने केलेलं नाही. मी तुम्हाला विश्वास बँकेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगतो, लॉकडाऊन चालू झाल्यानंतर मागच्या वेळेला आम्ही माझ्या बँकेच्या जवळपास 29,000 लोकांना माझ्या सगळ्या स्टाफने फोन केला. कोणाला कुठे काही मदत लागते का? काही वयोवृद्ध लोक अशी होती की जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि त्यांना तिथं पैसे द्यायला नव्हते, चेकबुक घरी, कोरोनामध्ये कुठे हात लावता येत नाही, कुठे जाता येत नाही, त्या लोकांना केवळ शब्दावर आम्ही त्यांच्या हॉस्पिटलची बिलं आम्ही पे केली आणि ती बरी झाल्यानंतर त्यांच्याकडून आम्ही चेक केली. ही मदत तुम्हाला कुठली बँक करू शकते का? मला सांगा, ही कुठली नॅशनलाइज बँक तुम्हाला करू शकेल का? ही तुम्हाला कमर्शियल बँक करू शकेल का? ही तुम्हाला नाही करू शकत. हे कोण करू शकतं? जाणीव जागृत असलेलं कोण आहे? सहकारात काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता जागृत, हा समाज, त्याला समाजाची त्याला जाणीव असलेला माणूस, हा माणुसकी असलेला माणूस तुम्ही लक्षात. आज सगळे संचालक काम करतात, खूप बँकेचे संचालक तुम्ही बघा, हे सगळे संचालक 1 रुपयाचा फायदा त्या बँकेतून घेत. अनेक बँकेचे संचालक तुम्ही बघा, 1 रुपयाचा भत्ता कधी घेत नाही, स्वतःचे पैसे टाकतात त्याच्यामध्ये. अशा अनेक बँका तुम्हाला मी सांगू शकतो की तुम्हाला सुद्धा माहिती आहे की का करतात हे लोक. ही कुठेतरी आपल्याला समाजाप्रती असलेला आदर, समाजाप्रती असलेलं आपलं प्रेम आहे त्याच्यासाठी म्हणून हे करतात, किंवा सोशल कमिटमेंट म्हणून ही लोक काम करतात. म्हणून मला असं वाटतं की सहकार, डेनी साहेबांनी मला विषय खरंच चांगला दिला. काल, आज आणि उद्या सहकार कधीही संपणार नाही. 110 वर्षामध्ये तो संपला नाही. पुढच्या अजून 500 वर्ष संपण्याची काही करू नका. आणि एक दिवस असा येईल की केवळ आणि केवळ जर शिल्लक राहील या जगामध्ये तर काय शिल्लक राहील, तर केवळ आणि केवळ सहकार शिल्लक राहील. मी तुम्हाला इथं आवर्जून या ठिकाणी सांगतो. आणि माझं थोडंसं लांबलं मनोगत आत्ता मी इथं थांबवतो. कारण म्हणजे हे जर ऑनलाईन नसतं आणि हे जर प्रत्यक्ष असतं तर कदाचित आपल्याला काही प्रश्न उत्तर आपल्याला घेता आले असतील, प्रश्न लोकांची विचारता आली असते, त्याच्यातून लोकांना काय वाटते ते आपण केलं असतं, लोकांच्या सूचना आपल्याला एकत्र असतात. पण हरकत नाही, हे सुद्धा हा सुद्धा मीडिया किंवा हे सुद्धा माध्यम असं आहे की हे तिथं जमणाऱ्या लोकांपेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम. परंतु तुमचे काही प्रश्न असतील, काही असतील, तुम्ही आवर्जून वसंत व्याख्यानमालेला ते प्रश्न पाठवा. तुम्हाला प्रत्येकाला पर्सनल उत्तर देण्याची जबाबदारी मी निश्चितपणे घेतो. तुमच्या येणारा काही काळ आहे थोडासा आपल्यासाठी धोकेदायक असलेला आहे. तुम्ही स्वतः घरी सुरक्षित राहा, तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा. तुम्हाला काही अडचण आली, कुठेही काही अडचण आली, तुम्ही आम्हाला फोन करा. जे शक्य असेल ती मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू. जाताना पुन्हा एकदा सांगतो, सहकाराचा विश्वास तुमच्यावरचा कुठेही कमी करू नका. शेवटी सहकार आज सुद्धा जिवंत होतो केवळ तुम्ही आमच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळेच आज हा सहकारी इथं जिवंत आहे आणि तो राहणार आहे. तुमच्या विश्वासाचा आम्ही कुठेही कमी पडणार नाही याची आम्ही मी सहकारात काम करणारे कार्यकर्ता म्हणून सहकाराच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला इथं देतो आणि मी इथं पुन्हा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. धन्यवाद. आपले आवडते
साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे एक फ्री चॅनल आहे. आपल्या येथे केबल टीव्हीवर जर साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. साई लीला एक आध्यात्मिक सहवास.